नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाशिकच्या एका मॉलमध्ये घेऊन जाणार आहे. तर त्या मॉलचं नाव आहे मेट्रो. तर आम्ही दर महिन्याला या मॉलमध्ये किराणा खरेदी करत असतो. तर आजही मिस्टर मला ड्युटीवर असताना कॉल केला मिस्टरांनी आणि बोलले की आपण दुपारी आल्यानंतर किराणा आणण्यासाठी जायचं आहे. तर दोन्ही मुलांना झोपून दे. तर मी दोघं जणांना झोपून दिलेलं आहे आणि त्यांना झोपायचं कारण ते जर आले सोबत तर आम्हाला मॉलमध्ये काहीच खरेदी करू देत नाहीत. त्यांचंच आम्हाला सगळं बघावं लागतं. ते सारखे रडत असतात, हे दे ते दे, हे घ्या ते घ्या, ज्याचा काही उपयोग नाही त्याच्यासाठी. मुलांचं तुम्हाला माहितीच आहे, मुलं कशी रडतात वगैरे. तर हा माझा घरासमोरचा एरिया आहे आणि आता मी गाडीत बसणार. मिस्टर गाडी काढत आहेत, तर मिस्टर गाडी घेऊन आलेले आहेत दारासमोर. तर मी आता गाडीत बसलेली आहे आणि आता मुलगी येईल, ती पण बसेल. तर आम्ही आता मॉलला मॉलच्या दिशेने जाणार आहोत. तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघत राहा आणि मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा. तर मुलगी बसलेली आहे. तर आम्ही जात होतो तर मुलीमध्येच हे बर्गर खायची इच्छा झाली. त्यामुळे त्यांनी मॅकडोनल्डच्या इथे गाडी थांबवली आणि मुलीसाठी बर्गर घेतलेला आहे आणि ते आता मस्त मजेत बर्गर खात आहे, मला चिडवत कारण की फक्त तिच्यासाठीच बर्गर घेतला होता. मी काही बर्गर खात नाही. तर अशा पद्धतीने मी मॉलमध्ये पोचलो होतो आणि तिघेही उतरून एंट्रीच्या दिशेने जात होतो. तर आज तिथे बऱ्यापैकी गर्दी खूपच कमी होती, कारण इतर दिवशी बघायला गेलं तर गर्दी एवढी असते की गाडी लावायला जागा राहत नाही. पण आज खूपच गर्दी कमी असल्यामुळे आम्हालाही जरा बरं वाटले, कारण की माल काही म्हणजे किराणा वगैरे घेताना व्यवस्थित बघून वगैरे घेता येतं. जर गर्दी असेल तर काहीच सुचत नाही गर्दीमध्ये. त्यामुळे असं आम्ही मॉलमध्ये पोचलो होतो. इथे एंट्री आहे त्या मॉलची. तर मिस्टरही गेले, मुलगी आणि मी तिघेही एंट्रीमध्ये. मिस्टर काउंटरकडे गेले होते, कारण की ह्या मॉलमध्ये ज्याच्याकडे GST नंबर असेल ते GST कार्ड जर तिथे दाखवले तर GST कार्डवरती ऑफर आहेत, खूप ऑफर असतात. त्यामुळे त्याचा आपल्याला फायदाच होतो. आणि हा मॉल इतका मोठा आहे ना, तर अख्ख्या नाशिकमधले जे मोठमोठे सेलर आहेत, दुकानदार आहेत किंवा छोटे मोठे दुकानदार शॉपकीपर जे आहेत ते या मॉलमध्येच येऊन खरेदी करतात, कारण की इथे GST नंबरवरती ऑफर असल्यामुळे ते इथूनच माल घेऊन जातात. बघा हे किती मोठ्या प्रमाणात त्यांनी माल आणून ठेवलेला आहे. आणि मॉल इतका मोठा आहे ना की माझे तर इथे आल्यानंतर चालूनच पाय दुखतात. नवमी मात्र आरामात मस्त मजेत हे बघ ते बघ, उड्या मार, इकडे फिर तिकडे फिर, नवमीचं चालू होतं. तर तिथे तुम्ही पाहिलंच असेल, तिथे क्रिसमस ट्री देखील. का बरं? हां, डायरेक्ट स्टेशनरीला नाही जायचं आहे, इथं जायचं. नवमी फर्स्ट इकडे जायचं आहे, ह्या लाईनमध्ये आहे. नवमी इकडे जायचं आहे. नवमी
पोहे पण घ्यायचं ना. तर बघा ती कशी स्टेशनरीमध्ये सगळं चेक करते. तिला काय घ्यायचं आहे तिलाच माहिती, कारण बघत तर सगळे बसलेले आहेत. तर इकडे मिस्टर पण वुडन लाकडी चमचे होते, म्हणजे ते खूप साठून राहिला होता. तर मिस्टर ते चेक करत होते आणि ते बघत होते. त्यांचा प्लॅन होता ते घ्यायचं. खरं मी काही त्यांना घेऊ दिले नाही, कारण की मला माहिती आहे ते घरी घेऊन गेले तर असेच पडून राहणार आहेत, त्याचा काहीच फायदा होणार नाही. ॲक्च्युली ते खूप कमी प्राईजमध्ये होते. खरं मी त्यांना ते घेऊ दिलेले नव्हते. आणि मग अशी खरेदी झाल्यानंतर आम्ही बिल वगैरे केल्यानंतर सगळं सामान गाडीमध्ये ठेवलेलं आहे. तर मिस्टर बोलले मला जरा मदत करते, मी पण आता व्हिडिओ बंद करून त्यांना मदत करेल आणि मग थोड्या वेळाने बसून घरी परत जाऊ. मुलं पण उठलेले असतील, ते पण रडत असतील, पप्पा मम्मी कुठे गेलेले आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही मेट्रोमध्ये जाऊन बाजार खरेदी करून घरी परतलो आहोत. तर मला तर वाटतं की बऱ्याच जणांना हा मॉल माहितीच असेल, जे नाशिकचे प्रॉपर असेल, पण थोडेफार तर जाऊनही आलेले असतील. शेअर करा, सबस्क्राईब करा.